नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, सर्वांना खुशखबर। 8 मार्च शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले आहे। जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती, पण आता बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी महिलांना श्री काशी विश्वनाथ धाम येथे सोयीस्कर दर्शन देण्यासाठी वेगळ्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार आहे। महिलांना गेट क्रमांक 4B मधून प्रवेश दिला जाईल। हे गेट महिलांसाठी दिवसभर उघडे राहील। महिला दिन खास बनविण्यासाठी श्री काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे। हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। ही माहिती समोर आल्यानंतर महिलांमध्ये खूप कौतुक होत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अंमलबजावणी करून बालविवाह होऊ नये यासाठी लोकचळवळ राबविणे महत्त्वाचे आहे। या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की या विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी व्यापक लोकचळवळ उभी राहावी, महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रभावी धोरणे गाव पातळीवर अंमलात यावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविल्या जाव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या विशेष ग्रामसभेमध्ये स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि नागरिकांनी महिलांच्या उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच महिला सशक्तीकरणासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे। शासकीय दवाखाने, पोलीस ठाणे, बस स्थानके, शासकीय इमारती महिलास्नेही व्हाव्यात यासाठी महत्त्वपूर्ण धोरणे राबविली जात आहेत। पोलीस यंत्रणा तसेच महिला सुरक्षा कायद्यांचा अधिक सक्षमपणे वापर करून महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील 9 ते 14 वयोगटातील मुलींना सायकल कॅन्सरची मोफत लस देण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभाग राज्य सरकारकडे प्रस्ताव देत असल्याची माहिती त्या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे। 50 ते 55 लाख महिलांना ही लस देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले। आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी विधानसभेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी विशेष चर्चेला उत्तर देताना आदिती तटकरे यांनी लसीबाबत माहिती दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज 8 मार्च 2025 रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठराव या ग्रामसभेमध्ये करण्यात येणार आहे।